नमस्कार सर्वांना. होळी झाली, रंगपंचमी झाली, आता आपली देवाची पालखी येणार आणि त्यासाठी पुन्हा आपली तयारी सुरू झालेली आहे. आपल्या दारात देव येणार, मग त्यासाठी पुन्हा आता सारवण सुरवण, कणा रांगोली याची सर्व तयारी पूर्ण करायची आहे. आणि त्यासाठी हे बघा, हे सर्व आहेत ना, बाहेर जी माती ती धूळ उडते, पाणी मारून सर्व माती बसवतात आहेत. आणि त्याला असं चोपण्याने असं बसवणार खाली माती ओली केल्याच्या नंतर. आणि मग त्याच्यावरती सारवण करणार, म्हणजे शेणकोला असं घालणार. हे बघा, असं सर्व पाणी मारून आहे ना, सर्व माती बसवतात आहे. कोकणामध्ये तर असंच असतं. हे बघा कसं बनवलं नाही आहे, त्याच्यानी सगळं आता माती भिजवून घेतलेली बसवतात आहेत. शेणकोला मारण्यासाठी 2 दिवस झालं शेण आहे ना छोट्याशा ड्रम मध्ये भिजवून ठेवलेलं आहे. आता हे ते शेणकोला मारण्यासाठी पातळ करतात आहेत शेण, म्हणजे शेणकोला मारायला बरं ना. म्हटलं मोटर चालू आहे तर जरा झाडांना पण पाणी मारून घेते. हे बघा, इथे ना ड्रमामध्ये 2 दिवस झाले शेण भिजवून ठेवलं होतं, पण ते घट्ट आहे. हो, त्याच्यात जरा थोडंसं पाणी देऊ तुम्हाला? हा, थोडं दे. थोडंसं ना. हे बघा, म्हणजे असं जरासं पातळ झालं ना का शेणकोला मारायला बरा. म्हणजे अंगणामध्ये एक बादली छोटीशी असं वतलं आणि खराट्याची झाडू फिरवली की सर्व अंगण शेणाने मस्त सारवून येईल. हे बघा, बाहेर मारण्यासाठी ना इकडे दुसऱ्या ड्रम मध्ये पातळ करून घेतलं. आणि हे बघा, बादली भरून भरून सर्व बाहेर शेणकोला मारतात आहेत. तुमची पण झाली का नाही तयारी? अंगण वगैरे शेणाने सारवून झाले की नाही? आमच्याकडे होळी झाली ना की 2-3 दिवसातच पालखी येते. देवासाठी हे सर्व करावं लागतं. मी तर मोटरने पाणी वगैरे देते आहे ना, झाडांना पण पाणी मारून घेतलं. एकट्याने होत नाही, एकमेकाला मदत केली का सर्व होतं. हे आमचं तुळशीकडचं अंगण आहे आणि हे आमचं दर्शनीकडचं अंगण आहे. ऊन भरपूर आहे, पण करणार काय, लाईटीचा भरोसा नाही ना. जर लाईट गेली तर मग मोटर चालू होणार नाही आणि मग अंगण धुवायचं तसंच राहील आणि शेणाचं सारवण करायचं अंगणामध्ये ते पण तसंच राहील. म्हणून ऊन बी काय बघायचं नाही, करून घ्यायचं लाईट आहे तोपर्यंत. म्हणजे सारवण पण चांगलं सुकेल आणि हे अंगण पण चांगलं सुकून येईल. आणि सारवण सुकलं की रांगोळी पण जरा काढायला बरी, होय की नाही. आता देव येणार तर त्यासाठी सर्वजण असं धुणं पाणी करायला इकडे आलेत. ओ काय हो, कपडे धुवायला आलात? अच्छा, देव येणार ना आता. हो हो हो, आमच्याकडे पाणी सुद्धा आज आलेलं नाही, त्यामुळे सर्व धुणं पाणी करायला इकडे आलेत बायका पर्यावर. हो, घरची साफसफाई झाली? अच्छा अच्छा. सर्वांना एकदम आनंद होतोय, देवाची पालखी येणार आपल्या दारी. आमच्या दादांच्या बकऱ्या चरून आल्या. आता वाडीतली जेवढी पण गुरं बकऱ्या चरायला गेलेत ना, ती सर्व अशी आमच्या दारासमोरून जाणार. खूप छान वाटतं हो.
अशा प्रकारे हे सर्व अंगण सारवून घेते मी. ऊन पण मस्त कडाक्याचं पडलंय बघा. खूप गरम पण होतंय, पण अंगण सुकणं महत्वाचं आहे. बाहेर यांनी शेणकोला मारला ना तो चांगला मस्त सुकला. ऊन एवढा कडाक्याचं पडलंय. आणि आता मी पण असं जसं जसं सारवते ना तसं तसं सुकत येते बघा. तुम्हाला दिसत असेल ते बघा, असं सुकतंय सगळं. पाय भासतात आहेत, पण एवढं अंगण सारवूनच घेणार म्हणजे चांगलं सुकू दे. शेण सारवता सारवता दुपार झाली. चरायला गेलेली गुरं सुद्धा आली. गरम पण खूप होतंय हो. अंगण सारवण्याचं काम पूर्ण झालेलं आहे. कोकणामध्ये आता घरोघरी देवाची पालखी येणार, त्यामुळे प्रत्येक घरोघरी साफसफाई हे सारवण सुरवण हे सुरूच आहे. पालखीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. चाकरमानी, तुम्ही जर होलीला आला नसाल जर कोकणामध्ये, तर देव घेण्यासाठी कोकणात नक्की या. कोकण तुमची वाट बघते. चला आता आमचं सारवण सुकलं की त्यावरती मी सुंदर रांगोळी काढते. व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा. हे आमचं घर आणि हे आमचे अंगण आणि अंगणामधली ही मोठमोठी झाडं. पपई आहे, फणस आहे, केळीची झाडं आहेत, शोपीसचे रंगीत फुल झाडं आहेत. हे बघा, हे शोपीस आहे. अंगणामध्ये फुललेली रंगीबेरंगी ही फुलं. हिला जाई म्हणतात की कुंदा म्हणतात, नक्की कमेंट करून सांगा. मी मागे हा व्हिडिओ शेअर केला होता गजऱ्याचा, तर म्हणतात का हे जाई नाही, हे कुंदा आहे. आता मला तुम्ही नक्की सांगा की हे फूल कुंदाचं आहे की जाईचं आहे. जास्वंदीचं फूल पांढऱ्या रंगाचं पण फुललं आहे. ही आत्ताच आम्ही फांदी लावली होती सध्या, म्हणूनसाठी ते झाड छोटं आहे आणि आतमध्ये एकदम फुललंय ते फूल. आहे बघा, हे कळ्या आल्यात लाल जास्वंदीच्या. हे पण इथे एक पिवळ्या रंगाचं फुलाचं झाड आहे आणि छान फुलं फुलतात. हे बघा, हा पिवळा गोंडा पिशवीत रुजवला होता मी. पिशवीत भरपूर झाले म्हणूनसाठी एक खड्डा करून त्यामध्ये आम्ही हे फुलझाडं लावली गोंड्याची. ही आहे कनेरी आणि किती छान फुलं फुललेत बघा. किती सारी फुललेत बघा. काय वारा सुटलाय. हा हा हा. हे आमचं अंगण अजून थोडं ओलच आहे. आणखीन दुसरं पण अंगण सारवलेलं ते पण दाखवते तुम्हाला. ही आमची चूल आहे आणि या चुलीच्या खालच्या बाजूला एक अंगण आहे. हे बघा, इथे पण सारवलं तर किती छान दिसतंय, पण हे सुद्धा अजून ओलच आहे. हे आहे एक झोरा, याला आम्ही एक झोरा म्हणतो. हे आहे तगर. बघा काय वारा सुटलाय मस्त. फुलं भरपूर फुलले तगरची. बघा, हे शेगलाचं झाड. माकड मोठं होऊन देतच नाही हो, तुम्हाला दिसत असेल. हे बघा, सर्व खाऊन टाकलं ना, फांदी मोडून टाकली. हे पण इथे एक शोपीस आहे फुलझाड. आता ही कळी आहे.
आणि अशी त्याला पानं येतात. हे बघा, केळीच्या पानासारखी पालाभाजी बघा किती रुजून आलेली आहे आणि किती मोठी मोठी झालेली आहे बघा. पण एवढी जरी मोठी झाली आहे ना, पण ती जून नाही आहे, एकदम कोवली आहे. आहे ना मस्त माझ्या अंगणातलं हे गार्डन, फुलांची बाग. कसं वाटलं तुम्हाला हा कोकणातला आमचा शेण सारवण्याचा व्हिडिओ, आमच्या घराच्या आजूबाजूचा हा परिसर? व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक सबस्क्राईब करा. आता आपण भेटूया पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये. आता अंगण पण सुकलंय, मी सुंदर रांगोळी काढून घेते. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. धन्यवाद. सारवण आपलं मस्त सुकलंय, कडाक्याचं ऊन पडलंय. आता मी काढते त्यावरती सुंदर रांगोळी. सुंदर रांगोळी म्हणजे मला येते तशी मी काढते. रांगोळी पूर्ण अंगणाची काढून झाले. जशी पण मला येते एडी वाकडी ती मी काढली आहे. ती रांगोळी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा.